नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं छानशा नवीन एका ब्लॉगमध्ये. तर खूप महिन्यांनी ब्लॉग करते, तर ब्लॉग करण्याचं कारणही सुद्धा असंच आहे. तर ब्लॉग करण्याचं कारण असं आहे की माझ्या मामाच्या मुलींचं लग्न ठरलं, तर त्यानिमित्तानेच मी केळवण ठरवलं होतं आणि डेट खूप जवळ आलेली आहे. अगदी 2 आठवडे राहिलेले आहेत, जेमतेम 2-1 आठवडे राहिलेले आहे. तर तशी आमची तयारी सुरू आहे आणि मुलांच्या शाळा आणि एक्झाम असल्यामुळे जसे जशी वेळ मिळेल तसे आम्ही शॉपिंग आणि काय काय खरेदी करण्याचा प्रयत्न करतो आहे. पण वेळ मिळत नाही, त्यामुळं ब्लॉग येत नाही आहे. तर मी त्यांचे काही असे क्लिप्स किंवा व्हिडिओ असं मी शूट करून ठेवलेले आहेत, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर असाच एक केळवणाचा व्हिडिओ मी त्यांना रिसेंटली बोलवलं होतं शनिवारी. तर ते मुक्कामी आल्या होत्या आणि खूप वर्षानंतर आल्या होत्या. तर त्यांना म्हटलं नाही, मुक्कामीच राहायचं. सो त्या आल्या होत्या दोन्ही मामाच्या मुली. तर त्यांच्या लग्नामध्ये अगदी 6-7 दिवसाचा फरक आहे. एकीचं पहिल्यांदा मी डेटसुद्धा सांगते. तर एकीचं 6 मेला आहे आणि एकाचं 13 मेला आहे. सो यस, एकीच्या लग्नाला जायला मिळणार आहे, एकाच्या लग्नाला नाही जायला मिळणार आहे. तर ते का नाही जायला मिळणार ते सुद्धा मी नंतर तुमच्यासोबत बरोबर ते केळवण्यासाठी आल्या होत्या. तर आम्ही त्यांचं इंटरव्ह्यू वगैरे खूप छान पद्धतीने आम्हाला जसं जमतं आहे तसं मी त्यांचं वेलकम करण्याचा एक प्रयत्न केला. सो त्यांना पण खूप आवडलं. तर मी तेच छोटीशी तयारी मी तुमच्यासोबत शेअर करते. पण सर्वात आधी केळवणाचा हा ब्लॉग येतो आहे, तर तुम्ही एन्जॉय करा आणि नक्की पहा. तर ब्लॉग कंटिन्यू नक्की पहा, पूर्ण पहा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सो ब्लॉग कंटिन्यू. तर अशा काही पद्धतीने मी त्यांच्या केळवणाची सजावट केली होती. तर अशी फुलं वेगवेगळ्या प्रकारची आणून असं वेलकम करायचं ठरवलं होतं आणि तेवढ्यात फोन आला की त्या खाली आल्यात. सो अशी काही त्यांची एंट्री झाली होती आणि खूप वर्षानंतर आल्या होत्या. सो त्यांना म्हटलं होतं की तुम्ही मुक्कामीच या, परत असं तुम्हाला कधी भेटणार नाही. तर ते आपण खूप खुश होत्या. बघा, ब्लॉग नक्की तुम्हाला आवडला. फर्स्ट जी होती मोठ्या लहान मामाची मुलगी होती आणि ही जी होती तर ती मोठ्या मामाची होती. सो त्यांना म्हटलं तिथंच थांबा. जो मुलांना मी उभा केलं होतं स्वरा शौर्यला, त्यांच्या अंगावरती फ्लॉवर वगैरे सर्व काही टाकत होतो आम्ही आणि खूप छान वाटलं. ते पण खूप एन्जॉय करत होत्या. आणि मेन्यू काय होता केळवणाचा ते सुद्धा तुम्हाला पुढे कळूनच. तर मी त्यांना तिथेच थांबवलं दोघींना सोबतच आणि नंतर मी त्यांचं औक्षणासाठी ताट घेतलं होतं. सो त्यांना हळदी कुंकू वगैरे सगळं लावलं आणि त्यांचं तोंड गोड करून त्यांना नंतर घरातसुद्धा छान प्रकारे केलं, दोघींना एक 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 करून. सो खूप छान वाटलं त्या दिवशी. तर ब्लॉग नक्की पहा. आणि या दोघींनासुद्धा मी त्यांच्या लहानपणापासून मी खूप पाहिलेले आहे, लहानाच्या मोठ्या होताना पाहिलेले. सो मी त्यांच्याशी खूप कनेक्टेड आहे आणि त्यासुद्धा दोघी तितक्याच आहेत. सो खूप छान वाटते की असा पण क्षण आला आहे की त्यांच्या अशा आयुष्यात. तर खूप आनंदी आहे, आम्ही सगळेच खूप आनंदी आहेत. तर सगळ्यांना मी 5 लेडीजला आमच्या इकडच्या पण त्यांना बोलवलं होतं औक्षण करण्यासाठी आणि खूप छान वाटते.
वाचायला लागला. ही मोठी ती छोटी. प्रणाली ये ग प्रणाली. मारा एक एक आणि उतरी आता. येस, त्यानंतर आम्ही जेवणं वगैरे केली आणि ब्लॉग वगैरे काहीच शूट केलं नाही. आम्ही नुसतं गप्पा वगैरे मारला आणि त्यानंतर सेकंड डे त्यांचा जायचा टायमिंग वगैरे झालं होतं. सकाळी संपूर्ण नाश्ता वगैरे झाला होता. आम्ही बाहेरूनच जेवण वगैरे करून आलो होतो आणि ते काही शूट केलं नाही कारण की तो खूप छान असा टाईम होता आमचा आणि त्यात लक्षातही आलं नाही ब्लॉग करायचा. सो त्यांचा जायचा वेळ आला होता तर आम्ही त्यांची उटी भरली, साड्या वगैरे आणल्या होत्या त्या दोघींसाठी पण. सो एकेकीला बसवलं, त्यांचं औक्षण केलं, पुन्हा हळदी कुंकूला आणि त्यांची ओटी वगैरे भरली. नंतर खूप छान वाटलं. असं काहीतरी पहिल्यांदाच माझ्या घरी केळवणाचा घाट घातला आणि तो पण खूप छान सक्सेस झाला आणि त्यांना पण खूप आवडला. तर ब्लॉग नक्की पहा आणि तुम्हाला कसा वाटला ते पण नक्की सांगा. तो आपण असे छान छान लग्नाचे ब्लॉग्स मी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. सो नक्की पाहत राहा आणि खूप खूप छान वाटले आणि पुढे फोटो पण अटॅच केले मी, तर ते सुद्धा नक्की पहा आणि तुम्हाला कसा वाटला ते पण सांगायला विसरू नका. तो चलो. तर आता जे तुम्ही केळवण वगैरे सर्व जे काही पाहिलं ब्लॉग, तर आता एक नाही, दोन नाही, तीन लग्न आहेत आणि मी तेच तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहेत. लग्नाचा कार्यक्रम ब्लॉग सगळे ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणारच आहेत. आणि सगळ्यात आधी ह्या जे होते माझ्या सख्या मामाच्या दोन्ही मुलींचे लग्न जवळ आलेले आहेत आणि त्यांचं मी केळवण केलं होतं, तर त्याचाच हा संपूर्ण ब्लॉग होता. तर आणखीन एक लग्न आहे, तर ते सुद्धा मी जसं दिवस जवळ येतील ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि ते लग्न काय साधं नसणार आहेत आणि कुठे असणार आहे, काय असणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण काही गोष्टींमुळं मला ब्लॉग शेअर करायला होत नाही कारण की आता मुलांची एक्झाम चालू आहे, रिझल्ट होणार आहेत, तर त्यासाठी थोडा वेळ धरतो आहे आम्ही आणि बघू अजून थोडी जसा वेळ मिळेल तसं शॉपिंग चालू आहे आणि ते सुद्धा आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. काय वेळ जसा वेळ मिळेल तसं तुमच्यासोबत शेअर करते. पण टाईम खूप कमी राहिले आणि कामं भरपूर राहिलेत, पण मुलांची एक्झाम आले त्याच्यानंतरच आम्हाला सगळं निवांत वेळ भेटणार आहे सर्व काही ब्लॉग आणि सगळं हे करण्यासाठी. तर आपण लग्न घरात पण जाणार आहे, कुठे कोण काय असणार ते सगळे ब्लॉग्स येतील तुमच्यासोबत मी नक्की शेअर करणार आहे. सो तुम्ही असंच पुढे कंटिन्यू करा ब्लॉग. आणि खूप छान वाटलं, खूप दिवसांनी खूप महिन्यांनी ब्लॉग बनवले आणि तेही अशा पद्धतीने लग्न वाईसमध्ये. तर बघूया
आणि हे जे तुम्ही पाहता चेहरा सुजला होता असं, यस माझ्या दाढीचा पण प्रॉब्लेम होता असो, त्याची पण ट्रीटमेंट एकीकडे चालू होती. हे लग्नाचं वगैरे सर्व काही एकत्र झाले, त्यामुळं जसं जसा वेळ मिळेल ते तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्ही नक्की सपोर्ट करा. चलो बाय बाय.